उमेदवारी संदर्भात खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। खासदार भावना गवळी, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, संजय मंडली यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा। माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावर बैठक। कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार, रामराजे नाईक निंबाळकरांची माझाला माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाच्या 70 ते 80% उमेदवारांची घोषणा। वरुण सरदेसाईंची माहिती। तर 20% जागांबद्दल अजूनही बोलणी सुरू, सरदेसाईंची प्रतिक्रिया। ज्योती मेटे शरद पवारांच्या भेटीला। ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। ज्योती मेटे या दिवंगत माजी आमदार विनायक मेटेंच्या पत्नी। ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। ज्योती मेटेंना बीडमधून लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचाराला सुरुवात। बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पियुष गोयल यांचं ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत। धैर्यशील मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढवणार। मोहिते पाटलांकडून माढा लोकसभेतनं प्रचाराला सुरुवात। आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यातल्या 10 गावांना भेटी। नागपूरमध्ये काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचा एकाच गाडीतून प्रवास। नागपूर लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। अशातच 21 मार्चला सांगलीत उद्धव ठाकरेंचा संवाद मेळावा। सांगली लोकसभेच्या उमेदवारीचा मवियामधला पेच कधी सुटणार याकडे लक्ष। सांगलीचा तिढा संपलाय। सांगली काँग्रेसकडे आहे। आमचे उमेदवार विशाल पाटील आहेत, बाकी विषय चर्चेने सोडवू। नाना पटोलेंची जागेबाबत प्रतिक्रिया। तर नाना पटोलेंनी संयमाने बोलायला हवं। सांगलीच्या जागा वाटपाच्या तिढ्यावरून संजय राऊतांचा पटोलेंना सल्ला। सांगलीची जागा 100% ठाकरे गटाकडे आहे, खासदार संजय राऊत यांचा दावा। महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दिल्लीतल्या हायकमांडला भेटणार। जागा वाटपाबाबत शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यातल्या काँग्रेस नेते नाराज। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती। उमेदवारीबाबत अजिबात धाकधूक नाही। उमेदवारी मातोश्रीमधूनच फायनल झाली आहे। चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया। प्रचार सुरू केल्याची ही माहिती। नाना पटोले महाराष्ट्राचे नेते आहेत। त्यांनी भंडारा गोंदियातनं लोकसभा निवडणूक लढवावी, सगळ्यांची इच्छा। भंडारा गोंदियाची जागा काँग्रेसची। महाविकास आघाडीचा इथे उमेदवार देण्याचा प्रश्न नाही, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचं वक्तव्य। चंद्रपूर मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून आज आमदार प्रतिभा धानोरकर दिल्लीत जाणार। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रतिभा धानोरकर सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेणार। यवतमाळमध्ये खासदार भावना गवळींच्या उमेदवारीला विरोध करणारं पत्र व्हायरल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे विनंती पत्र। एक सामान्य मतदार म्हणून पत्र सोशल मीडियावर व्हायरल। भाजपकडून पुण्यामध्ये आचारसंहितेचा भंग। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप। पक्षचिन्हाचा प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप। धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची माहिती। मात्र आम्ही मनाने मजबूत, सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया। बजरंग सोनवणे बीड लोकसभा लढण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या पक्षप्रवेश करण्याची शक्यता। निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम। मवियातनं उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून यासाठी मवियातल्या नेत्यांची भेटही घेतली। वसंत मोरेंची माहिती। उद्धव ठाकरेंनी मूर्ख लोकांच्या नादाला लागून शिवसेनेचा सत्यानाश केलाय। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार बांगर यांचं उत्तर। अंबादास दानवे आणि संजय राऊत हे बोलण्यासारखे नाहीत, बांगर यांची प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नाराज। रक्षा खडसेंनी मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय, पदाधिकाऱ्यांचा आरोप। 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचा लोकलने प्रवास। दौंड ते यवत अशा लोकल प्रवासात सुप्रिया सुळेंनी प्रवाशांशी साधला संवाद। बारामतीच्या यवतमधील भैरवनाथ मंदिरात सुप्रिया सुळेंनी युवकाला बांधली राखी। एक भाऊ सोडून गेला म्हणून काय झालं, आमच्यासारखे हजारो भाऊ तुमच्या मागे। कार्यकर्त्यांचं सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ वक्तव्य। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। तांदूळवाडीत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात। दिवसभर महिलांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला।
रविकांत तुपकर निवडणुकीच्या मैदानात आपले गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी असल्याची ही माहिती. सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका ही बदलत असल्याचाही टोला. सध्या पेट्रोल पंप, व्हॉट्सअप, टीव्ही सगळीकडे पंतप्रधान मोदी दिसत आहेत. मोदींनी 10 वर्षात विश्वासघात केला. आमदार प्रणिती शिंदेंची भाजप आणि मोदींवर टीका. प्रतिभा धानोरकरांच्या ट्विटने चंद्रपूर जागेचा ट्विस्ट वाढला. उमेदवारी आपलीच, विजयही आपलाच, प्रतिभा धानोरकरांचा दावा. कालच धानोरकरांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुंबईमध्ये झाली आहे बैठक. पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा सस्पेन्स कायम. राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला शिवसेनेसह भाजपचाही विरोध. पालघरसाठी महायुतीकडून अजूनही काही उमेदवारांची चाचपणी सुरू. अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रेंनी अकोल्याचं ग्रामदैवत राजराजेश्वराचे आशीर्वाद घेत केली प्रचाराला सुरुवात. राजराजेश्वर मंदिरात महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित. उदयनराजेंच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही. उदयनराजेंना उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल नंदी बैलाकडे विचारणा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय होर्डिंग, बॅनर 24 तासात हटवा. पालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांना निर्देश. मागील 2 दिवसात 12,300 बॅनर्स काढण्यात आल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी. अवैध मद्य आणि शस्त्र तस्करी होऊ नये म्हणून मध्य प्रदेशच्या सीमेवर पोलिसांचा जागता पहारा. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव तहसील कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना. कक्षांतर्गत 6 भरारी पथकांची निर्मिती. तसंच आचारसंहिता काळात परवानाधारकांकडे शस्त्रास्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली अमित शहांची भेट. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा. बैठकीला अमित ठाकरेही उपस्थित. मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता. भाजपकडनं 2 जागांची ऑफर. सूत्रांची माहिती. मला या सांगितलं म्हणून आलो, मला काहीच माहित नाही, फक्त भेटायला आलोय. दिल्ली दौऱ्याबाबत राज ठाकरेंची काल रात्रीची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या दिल्लीवारीने शिंदेंच्या खासदारांची धाकधूक वाढली. मनसेच्या एंट्रीने शिंदेंच्या जागा कमी होण्याची खासदारांना भीती. मनसेने भाजपसोबत युती केली तर त्यात राज्याचं आणि देशाचं हित आहे. मनसे महायुतीत येणार असेल तर स्वागतच आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंद आहे. राज ठाकरेंमुळे महायुतीची शक्ती वाढेल, याचा निवडणुकांमध्ये फायदा होईल. छगन भुजबळांचं वक्तव्य. बाळासाहेबांचे गुण असलेले ओरिजिनल ठाकरे जर महायुतीला मिळत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मनसे महायुतीतला नवा घटक होणार असल्याच्या चर्चेवर नितेश राणेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.